याच वेळी ज्याचा उल्लेख नुकताच झाला होता तो राकेश अचानक तिथे आला. ठीक आहे, मला तिच्याबद्दल अजून काही बोलायचं नाही, राकेश म्हणाला आणि त्याच्या या वाक्याने सगळीकडे कुजबूज सुरू झाली. म्हणजे हे खरंच आहे? काव्या पैशासाठी एवढी लालची आहे की तिने 1 कोटीसाठी एका म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलं? काव्याचा फोन धरलेला हात जोरात थरथरू लागला आणि जवळच बसलेल्या रुद्रवर पडायचा बाकी होता. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि रुद्रची माफी मागितली. माफ करा, पण तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. राकेशने माझ्याबद्दल हे असं का म्हटलं? त्याने आधी मला दिलेलं प्रेम सगळं खोटं होतं? इतकं लोक काय म्हणतात याची तिला पर्वा नव्हती, पण राकेशच्या शब्दांनी तिचं मन मोडलं होतं. कामिनी, हे तुझ्यामुळे झालं, ती वेदनांनी तडफडू लागली. तिने कुठल्याही म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलं नव्हतं, तर तिने रुद्रशी लग्न केलं होतं. जरी तो आज कोमामध्ये असला तरी तिचं लक्ष रुद्रच्या आकर्षक चेहऱ्याकडे गेलं. जर तो बरा झाला असता तर तिच्या नजरेत कल्पना चमकली. जरी तो कोमामध्ये असला तरी तो मनाने तरी पुरुष आहे. तिच्या गालावर लाजरी छटा उमटली. पटकन आपल्या मैत्रिणीला मीरा, जिला वैद्यकीय शिक्षण सुरू होतं, फोन केला. मीरा, मला विचारायचं होतं, जर एखादा पुरुष कोमामध्ये असेल तरीही तो वंश पुढे नेता येईल का? तू अचानक असं का विचारते आहेस? ऐकलं की तू एका म्हाताऱ्याशी लग्न केलं आहेस. म्हणजे ते सोड, मला त्यांच्या बाळाला जन्म द्यायचाय. तू वेडी झाली आहेस का? माझी कारणं आहेत. जर तो मरण पावला तर माझ्याकडे गायकवाड कुटुंबाचं मूल तरी राहील. ते मला रस्त्यावर काढणार नाहीत आणि हे माझ्यासाठी त्यांच्या मदतीचा मोबदला असेल. एक उपाय आहे, मीरा म्हणाली. काव्या आपल्या प्रयत्नात गुंतली असताना अचानक एक बळकट गारटलेली बोट तिच्या मनगटाभोवती घट्ट आवळली गेली. ती भीतीने किंचाळली. तिच्यासमोर रुद्र होता. त्याच्या गडद डोळ्यात भीषण क्रोध होता. जणू काही त्याच्यासमोर कोणी विश्वासघात केला होता. तू कोण आहेस आणि माझ्या रूममध्ये काय करत आहेस? मी तुमची बायको आहे. तुझी काळजी घ्यायला आले आहे, ती अडखळली. बायको? रुद्रने तिला जोरात फेकून दिलं आणि आसपासच्या गोष्टीकडे पाहू लागला. तिने काय केलं याची कल्पना येताच त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला. तू माझ्यावर कट रचला आहेस का? तो ओरडला. नाही, मी असं काही केलं नाही. काव्या घाबरली होती. ती पटकन उठली आणि बाहेर पळाली. रुद्र तिला पकडण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याचे पाय लटपटले आणि तो जवळजवळ खाली कोसळला. तर ती पळून गेली. त्याच्या चेहऱ्यावरची करडी छटा गडद झाली. आताच या वाड्यात एकच चर्चा होती. रुद्रसाहेब जागे झाले. गायकवाड कुटुंबाचा प्रत्येक जण धावत धावत तिथे आला. रुद्र, तू अखेर जागा झालास, म्हातारी आजी आनंदाने ओरडली. माझी प्रार्थना ऐकली देवाने. मी ठीक आहे, रुद्र म्हणाला. पण त्याने आजूबाजूला पाहिलं. ती बाई कुठे गेली? त्याने नोकराला हाक मारली. त्या काव्या नावाच्या स्त्रीला शोधा. त्यांच्या हातात एक ब्रेसलेट होतं ज्यावर रक्ताचे डाग होते. ही गोष्ट माझ्या हातात आली तेव्हाच मी शुद्धीवर आलो. ही कोणाचे आहे ते मला शोधायचं आहे. दुसऱ्याच दिवशी मीरा काव्याला भेटायला आली. घरी आली तर तिथे रुद्र होता. मीरा घाबरत रुद्र समोर उभी राहिली. रुद्र ब्रेसलेट तिच्या समोर धरलं. हे तुझं आहे ना? रुद्र काही क्षण थांबून म्हणाला. जेव्हा मी बेशुद्ध होतो तेव्हा तू मला भेटायला यायची का? तू इथे का आलीस? मीराच्या मनात विचार सुरू होता. तिला अचानक एक गोष्ट लक्षात आली. थोडा वेळ विचार करून तिला अचानक सगळं कळलं. तिच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसली आणि तिने स्वतःला थोडं कमकुवत दाखवत म्हटलं, माझ्या ऐकण्यात आलं होतं की काव्या एका कोमात असलेल्या व्यक्तीशी लग्न करत आहे. ती म्हणाली की तो मरणाच्या दारात आहे आणि तिला त्याच्या घराण्याची संपत्ती हवी आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा खोली खूपच घाणेरडी होती. मी तिला सांगितलं की तिने तुमची चांगली काळजी घ्यायला हवी, पण तिने म्हणलं की तुम्ही मरत आहात आणि तिला काही फरक पडत नाही. मग मी खोली साफ केली
आणि तुमचं शरीरही पुसलं. माफ करा, मला माहीत नव्हतं की तो व्यक्ती तुम्ही होते. मी काही चूक केली का? रुद्रच्या गडद डोळ्यात एक चमक उमटली. तू माझं शरीर पुसलं आणि माझ्याशी बोलणारी ती व्यक्ती तू होतीस? मीराच्या मनात आनंदाची लहर उठली आणि तिने पटकन मान हलवली. तिला अस्पष्ट आठवत होतं की काव्याने सांगितलं होतं की तिने रुद्रचं शरीर पुसलं, म्हणून तिने तसंच बोलण्याचं ठरवलं आणि ते खरंच खरं ठरलं. त्यावेळी रुद्र बेशुद्ध होता आणि त्याला तिनं काय म्हटलं हे व्यवस्थित ऐकू ही आलं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र खरी होती, या बडबड करणाऱ्या स्त्रीमुळेच तो हळूहळू शुद्धीवर आला होता. त्याने मीराकडे नजर वळवली आणि म्हणाला, मी तुझा आभार मानतो. तुला किती पैसे हवे आहेत? मला पैसे नकोत, हे फक्त एक छोटं काम होतं. मी कसं पैसे मागू शकते? मला फक्त काव्या लोकांना त्रास देते हे आवडत नाही. मला तर हेही माहीत नव्हतं की तो व्यक्ती तुम्ही होता. तुम्ही शुद्धीवर आलात हेच माझ्यासाठी खूप आहे, मीरा म्हणाली. मीराच्या मनात मात्र काही वेगळंच सुरू होतं. ती इतकी निरागस नव्हती. तिने पैसे मागितले नाहीत यामुळे कदाचित रुद्र तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिल. तो सर्वात श्रीमंत माणूस होता. जर त्याने तिच्याकडे लक्ष दिलं तर तिला किती पैसे मिळू शकतील. काव्याला तर किती चांगली संधी मिळाली होती रुद्रला भेटण्याची, पण ती मीरासारखी हुशार नव्हती. रुद्रच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा किंचितसा कमी झाला. त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला, माधव, मीराला सिटीमधील बंगल्यामध्ये घेऊन जा आणि तिला आराम करू दे. सिटीमधील बंगला, अब्जावधी रुपयाचं घर. मीराच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता. तिने योग्य बाजू निवडली होती. त्याच वेळी काव्य अजूनही बाहेर भटकत होती. तिला कुठे जावं हेच समजत नव्हतं. ती एका जुन्या घरामध्ये राहत होती. जी जरी मोडकळीसारखी होती तरी तिला सिद्ध खाणं पिणं आणि निवारा तरी होता. पण रुद्राचा संताप इतका भयंकर होता की तिला परत जायची हिंमत झाली नाही. तिने हताश होऊन आपल्या फोनमधील कॉल लिस्ट तपासली आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला दिव्याला फोन लावला, जी अजूनही परदेशात होती. शेवटी तिला मीरालाच कॉल करावा लागला. काव्या, तू मला कॉल का केलास? मीरा, मला सध्या कुठेच जायला जागा नाही. मला तुझ्याकडे आजची रात्र राहता येईल का? तिने रडत रडत विचारले. मीराने संशयित आवाजात विचारलं, का? तू तर आता लग्न केले आहेस ना? तुझा नवरा कुठे? त्याने मला घराबाहेर काढलं. मला नाही वाटत की हे लग्न टिकेल. आम्ही बहुतेक लवकरच घटस्फोट देऊ. मीराचा आवाज एकदम कमी झाला. काव्या, तू एका कोमात असलेल्या माणसाशी फक्त पैशासाठी लग्न केलंस? हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता पुन्हा मला कॉल करू नकोस. मी अशा व्यक्तीशी मैत्री ठेवू इच्छित नाही. तिने अजून काहीही न बोलता फोन कट केला. काव्य स्तब्ध उभी राहिली. मीराला आता आपल्याबद्दल असं का वाटत होतं? तिने पैशासाठी लग्न केलं नव्हतं, पण आपल्या रिकाम्या पोटाकडे आणि हातातल्या फक्त 100 रुपयाकडे पाहताना तिला रडू आलं. तिने 20 रुपयामध्ये एक वडापाव घेतला आणि उरलेल्या पैशांनी गव्हाणे कुटुंबाच्या घराकडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तरीही घरात शिरण्याच्या आधीच तिला आतून आवाज ऐकू आला, राकेश, आम्हाला तुझ्या कामिनीसोबतच्या नात्याची पूर्ण मान्यता आहे. ती लवकरच आपल्या कंपनीत काम करायला सुरुवात करेल. तुमची जोडी परिपूर्ण आहे. शोभा बोलत होती. मग राकेशचा आवाज ऐकू आला, मी नशीबवान आहे की मला कामिनी मिळाली. अशी हुशार आणि समजूतदार मुलगी क्वचितच मिळते. बरं, तू तुझ्या कुटुंबाला सांग की जरी कामिनी इतकी वर्ष बाहेर राहिली असली तरी तिच्या क्षमतांना कमी लेखू नकोस. तिनं नुकतंच डिझाईन स्पर्धा जिंकली आहे. बघ, तिने ट्रॉफीही आणली आहे. काव्य एकदम भानावर आली. ही तीच स्पर्धा होती ज्यामध्ये काव्याने भाग घेतला होता. काव्या नेमकी केव्हा डिझाईन शिकली? कुटुंब बांधकाम व्यवसायात होतं म्हणून काव्याने कॉलेजमध्ये हेच शिक्षण घेतलं होतं. पण अचानक झालेल्या लग्नामुळे तिच्या आयुष्याचा आराखडाच कोलमडला आणि स्पर्धेचा विचारही तिने काही दिवस विसरून गेली होती. आई,
अचानक आलेल्या आवाजाने घरातील सगळ्यांचे हसरे चेहरे थबकले. काव्या, तू परत आलीस? शोभा रागाने उठली आणि राकेशकडे पाहून तिने काव्याच्या हाताला झटका दिला. तू परत येण्याआधी सांगायचं हवं होतं. काव्या थेट कामिनीकडे पाहत विचारलं. कामिनी, तू त्या स्पर्धेचा उल्लेख का केलास? कामिनी एकदम घाबरले आणि राकेशच्या मागे लपले. काव्या, प्लीज असं करू नकोस. जर तुला आवडत नसेल तर मी राकेशला सोडून देते.